आमच्या नामदार साहेबांना या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांचा देखील आम्हाला आशीर्वाद। अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला बऱ्याच वेळा त्यांनी सहकार्य केलं आहे। पर्सनली एखादा विषय ते हाताळतात, कुठलाही विषय छोटा आहे मोठा आहे ते बघत नाहीत आणि इतका खरोखर लोकांपर्यंत तळागाळापर्यंत काम करणारा माणूस मी तरी माझ्या या राजकीय जीवनामध्ये पाहिला नाही। दशरथ पाटील साहेब त्यांनी लाडकी बहीण योजना काढली आणि खरोखर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला वर्गाचं मन जिंकलेले आहेत। बऱ्याचशा महिला भेटतात की आम्हाला शिंदे साहेबांना भेटायचं आहे, त्यांच्यापर्यंत निरोप देखील मी माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकरच या उरण नगरीमध्ये ते येतील असं मला वाटतंय, कारण त्यांनी शब्द दिला आहे, तशा पद्धतीचा शब्द दिलेला आहे की या उरण नगरीमध्ये मी लवकरच येईन, कारण इथल्या बऱ्याचशा महिला वर्गांना त्यांना भेटायचं आहे। सामना सुरू होतोय आणि हा सामना सुरू होतोय खरोखर बरोबर 8 वाजता हा पहिला चेंडू पडणार आहे। मी विनंती करेन क्षेत्ररक्षक संघाला आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला, दोन्ही संघांना विनंती करणार आहे की हा सामना तुम्ही जास्तीत जास्त 40 ते 45 मिनिटात संपवायला पाहिजेत। या पद्धतीने तुम्ही खेळ करायचा आहे। प्रत्येक इनिंग ही 25 मिनिटाचीच झाली पाहिजे, तर जास्तीत जास्त लवकर तुम्ही खेळाल तर अतिशय उत्तम होईल, कारण रजनी क्रिकेटचे सामने आहेत हे प्रेक्षकांच्या समोर जर का आपण खेळलात तर अजूनही त्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे समालोचन करणारे समालोचक आमचे करणार आहेत। आमच्या आत्ताच आलेले समालोचक नितेश भोईर फ्रॉम करावे आणि दशरथ पाटील साहेबांचे शिष्य। खरोखर इतका चांगला गुरु भेटल्यानंतर शिष्य त्यापेक्षाही अप्रतिम असेल, कारण द्रोणाचार्यांनी खूप मोठे शिष्य शिकवले परंतु शिष्य त्यांच्याही पेक्षा वरचे ठरले होते। परंतु गुरु गुरु असतो आणि शिष्य शिष्य असतो। शिष्याने मात्र आपली पायरी ओळखूनच गुरूंसमोर बोलायला पाहिजेत आणि दशरथ पाटील हे गुरु कायमचे राहतील या संपूर्ण महाराष्ट्राचे। वळूया आपण सामन्याकडे आणि मी नितेश भोईर यांना विनंती करेन या सामन्याचं आपण समालोचन करावं। थँक्यू मनापासून आभार। आणि स्पर्धेला आपण बरोबर शार्प बिफोर 8 o'clock म्हणजे ही चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। कालही आपण कालचा रात्रीचा खेळ जिथे आपण टाइम मॅनेजमेंट केलं होतं, आजही आपण पाहता अगदी या गोष्टीची जरूर आज या संपूर्ण रात्रीच्या खेळादरम्यान मात्र जरूर चर्चा होईल। आज पुण्याच्या आपण स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत। आणि इथे मॅचला सुरुवात होत असताना प्रारंभी आपण पाहताय की आक्रमकतेने सुरुवात झाली आहे। जसं आपण स्पर्धेला सुरुवात करतो तसं आपण सातत्यानं नेहमीच शुभ कार्याची सुरुवात प्रारंभी आपण सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण करून करत असतो। अगदी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पाला स्मरून आपण आज या तिसऱ्या रजनीला प्रारंभ करतोय। दोन संघ जिथे आपण पाहताय की दोन संघ दरम्यान पहिल्या मॅचला प्रारंभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे। सातराटे आणि मोठी जुई असे दोन संघ, धाकटी जुई असे दोन संघ खेळ करत असताना ड्राइव्ह केला बॉलला पाहूया आपण अगदी अंतर्वर्तुळ छेदून बॉल गेलाय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन अगदी सीमारेषेच्या लगत, जिथे आपण पाहिलं की पहिले पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं पॉवरफुल हिटिंग आपल्याला पाहायला मिळेल। स्पर्धा आपण एन्जॉय करताय धर्मवीर चषक 2025 आणि या स्पर्धेची खरंतर तिसरी रजनी प्रारंभ होत असताना पहिल्या मॅच मध्ये दोन दादा संघांना आपण पाहताय। धाकटी जुई त्यांच्या विरोधात आपण पाहताय टीम सातराटे आणि पहिल्यांदा टॉस जिंकून नेहमीच ऑर्थोडॉक्स डिसिजन टीमने घेतल्यानंतर फिल्डिंग एक करण्याचा एक डिसिजन घेतला। इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी आणि इन्व्हाइट केल्यानंतर पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ झालाय। एक चौकार, एक डबल, एक सिंगल अशा पद्धतीने अगदी संयमानं या इनिंगला हाताळत असताना ठाऊक आहे अजून बराच खेळ शिल्लक असताना 5 षटकांचा सामना आहे आणि त्यामुळे या मॅच मध्ये थोडा संयम आणि कधी चेंडू जर का
पुढ्यात आला तर मात्र पुढ्यात आलेल्या बॉलवर आक्रमण सुद्धा पाहायला मिळालं नाही. अजून एक आक्रमकतेनं सुरुवात करून देत असताना आपण पाहताय अगदी सूरजनं या मॅच मध्ये पुन्हा एकदा पार्टी जॉईन केली असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिला चौकार बॅट्समन आपण पाहिला तर रोहितच्या बॅटमधनं आला होता आणि दुसरा चौकार स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय बॅट्समन सूरज. आता दोन्ही फलंदाज ज्यांनी आपल्या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी खरं तर मी म्हणेन चांगली सुरुवात करून दिली आहे. सुरुवात आपण कशी करतोय तिथे तुमच्या पुढच्या खेळाची घटना मालिका ठरत असते असं आपण नेहमी पाहिलंय. आणि सुरुवातीला जर का मी म्हणेन अगदी पार्टनरशिप बिल्ड झाली तर चांगली धावसंख्या तुम्हाला रचता येईल. आणि चांगली धावसंख्या जर का रचली गेली तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा खरं हा सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. त्या धावा चेस करत असताना डिफेन्स करत असताना मात्र दोन्ही टीम्स कडनं तितकाच ताकदीचा संघर्ष सुद्धा पाहायला मिळेल. अराउंड द विकेट नालेत गोलंदाज. अगदी हा ट्रॅकर बॉल अगदी आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये अफलातून कमिटमेंट क्रिकेट मधली. हो हो 7-11 या टीमचा एक फिटनेस ॲथलीट खेळाडू. काय घडले एक्झॅक्ट तिथे आपण 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या कॅमेऱ्याच्या साह्यानं पाहूया. अगदी क्रिकेटची कमिटमेंट आणि क्रिकेटची समर्पकता आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्न तर जरूर झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी आपण पाहिलं की थोडी धडपड झाली, पकड झाली आणि बॉल आपण पाहिलं तर सीमारेषे लगत गाठला गेला. तिसरा चौकार आला. 3 चौकार आपण पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपण पाहताय ती 15 या आकड्यावर शेवटचा बॉल असणार आहे. अगदी आपण पाहताय डीजे मास्टर सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. जिथे चौकार षटकार आले की मग गाण्यांचं सादरीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि किंबहुना या स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण सातत्यानं आपण ज्या विभागाचा उल्लेख करतोय जसकार मगाशी सरांनी फार छान उल्लेख केला. ओ क्लीन बॉल दांडी गुल मॅडम पॅचच्या मधून बॉलला रिलीज केलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कॅमेरामॅननं काय टिपलं आणि काय आपल्याला पाहायला मिळते 24 युट्यूब वाहिनीच्या या स्क्रीनवर. सो धाकटे जुई या टीमला ज्यांनी पुरस्कृत केले राहुलजी घरत यांना मी विनंती करू की यावा आपण या व्यासपीठावर आपलं धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. रात्र क्रमांक 3 आणि पहिल्या मॅच मध्ये आपण 2 संघांना पाहतोय. धीरज स्मृती टीम धाकटी जुई आणि टीम 7 राठी या टीम. दोन्ही संघांचा उल्लेख केला तर चांगले तुल्यबल संघ आहेत आपल्यास एकाच विभागातील. अगदी धाकटी जुई या टीमचा उल्लेख जर का करायचा झाला तर या टीमनं मागच्या काही पर्वामध्ये अनेक नवीदित खेळाडूंना चांगला प्रोड्यूस केला आपण असं म्हणूया. अनेक वेगवेगळ्या विभागामध्ये नेहमीच या टीमचा मात्र खेळ आपण पाहत आलोय. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल सद्य परिस्थिती आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकामध्ये अपेक्षित सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. परंतु गोलंदाजानं शेवटच्या बॉलवर केलेलं कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. जिथे मात्र पहिली विकेट पाहायला मिळाली. सूरज बाद झालाय. आडव्या पट्ट्यानं फटका सजवल्या. हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक न स्ट्राइक रोटेट होईल. रणसंख्या आपण पाहताय ती पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15. दुसऱ्या षटकामध्ये रणसंख्या आपण पाहताय ती 1 न पुढे जात असताना 16 या आकड्यावर 16 ऑन द स्कोर बोर्ड नाव. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. आज ज्यांच्या समेत पुण्याच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोन शेअर करण्याची संधी मिळणार आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब. आणि त्यांचा आवाज असा मायक्रोफोनवर जोडला जाईल. रसिक प्रेक्षकांची एक गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. ड्राइव्ह केलं बॉल इट्स अप इन द एअर. फिल्डर आहे जज करतील का तर ड्रॉप झालाय कॅच. सुटलेला हा झेल जिथे आपण पाहतोय की 2 धावा मात्र 1 धाव मात्र देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 7 राठी या टीम कडनं मात्र ही पहिली चूक होताना आपल्याला पाहायला मिळतीये. अशा चुका मैदानाच्या आतमध्ये होणं खरं तर मी म्हणेन कधी कधी अपेक्षित असतो. परंतु स्पर्धेचा उल्लेख, स्पर्धेचा दर्जा, स्पर्धेचं मापदंड आणि जे स्पर्धेचं ग्लॅमर आहे
ती कन्सिडर करता मात्र तुम्हाला तुमच्या खेळाचं स्टँडर्ड दाखवावं लागेल. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. पॅडल केल्या बॉलला फिल्डर आहेत शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये डायरेक्ट हिट करण्याची संधी, परंतु मिळणार एकच धाव. 1 न रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळेल. 1-8 या आकड्यावर 18 रन स्कोर बोर्ड पे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहताय आनंद गुप्ता. यावेळेला ड्राईव्ह केलं बॉल ऑन ड्राईव्हचा फटका आणि झेल इथं टिपला गेलाय. गणेशनं पकडलेला हा झेल. धनेशच्या हातामध्ये मगर मिठीमध्ये हा बॉल विसावला गेला आणि अगदी आपण पाहिलं की ज्या फलंदाजाचा मगाशी झेल ड्रॉप झाला होता, अगदी आपण पाहिलं की त्याला आता परतावून लावलंय. 2 खरं तर आपण गोलंदाजांचा उल्लेख करायचा झाला तर 2 षटकं आपण पाहिली तर संमिश्र आपल्याला पाहायला मिळतात. रणसंख्या आतापर्यंतचा प्रवास 2-18. घराघरात शिवसेना, मनामनात शिवसेना आणि शिवसेनेचे शिवविचार खरं तर प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी, घरातल्या प्रत्येकाच्या मनामनात पोहोचवण्यासाठी आज या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. धर्मवीर चषक 2025 शिवसेना शाखा जसखार आणि युवा सामाजिक संस्था जसखार यांच्या वतीनं स्पर्धेचं भव्य आयोजन. ड्राईव्ह केलं बॉल पुढे येऊन पिक करायचं होतं, तितकं जजमेंट या फटक्यामध्ये जमलं नाहीये. बॅट इज कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. एका बॅटचे 2 भाग असतात, एक हँडल आणि एक ब्लेड. बॉल हँडल एंडला लागला होता, अगदी आपण पाहिलं. मिस टायमिंग स्ट्रोक 1 मिळाली. रणसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 अंतिमचा बॉल आणि पॉवर प्लेचा हे शेवटचा बॉल असणार आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकाला कव्हर केलं गेलं गोलंदाज आनंदनं. यावेळेला आक्रमण केलंय. हो, बॉल थांबणार नाहीये. अगदी आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह आणि त्याचा फेवरेट स्ट्रोक. बॅट्समन आपण पाहताय रोहित एस घरतच्या बॅटमधनं आलाय हा हाय अँड हँडसम षटकार. सो ॲज पर द रूल बुक आपण इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. मॅच नंबर 2 मध्ये 2 टीम्स आपण पाहताय. जुगल घरत यांचा संघ टीम भेंडकल बी आणि त्यांच्या विरोधात टीम भावना एंटरप्राइजेस टीम मुलेखंड. सो दोन्ही टीमचे कॅप्टन जर का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जितक्या लवकर तुम्हाला मैदानाकडे मात्र नक्कीच रिपोर्टिंग करता येईल तितक्या लवकर आपण रिपोर्टिंग करून घ्या. अगदी पहिल्या मॅच मध्ये इनिंग ब्रेक जशी होईल तसं मात्र आपण दुसऱ्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. आज पर द रूल बुक आपण पाहताय स्पर्धेचे मुख्य व्यवस्थापक आयोजक RP क्लब जसखार, MCCH-P11 आणि ग्रामस्थ मंडळ जसखार यांच्या वतीनं स्पर्धेचं भव्य दिव्य असं एक जबरदस्त विलोभनीय आयोजन. स्पर्धेची 3री रात्र आपण पाहताय. धर्मवीर चषक 2025 या स्पर्धेचं टायटल आणि ज्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते त्यांचे आपण विशेष नाम उल्लेख सुद्धा करणार आहोत. स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये मानाचा करंडक आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत आणि इथे
अगदी आपण पाहिलं तर मिसकॅल्क्युलेशन अँड मिस टायमिंग होतं. दोन पंच एकमेकांसमवेत चर्चा करतायत, पाहतायत की काय केलं जाईल आणि बीमर साठी मात्र DRS चा वापर केलाय. दोन पंच ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून DRS रिव्ह्यू घेतलाय. It's a fair delivery, so that should be a fair ball. It's declared by the umpire. It may be beeping in ऊर्ध्व दिशेकडनं अर्ध्व दिशेकडे येणारे चेंडू आपण म्हणतो की beeping in balls. And that is another wicket down. फलंदाज क्रमांक चक साठी आपण पाहताय की थर्ड अंपायर चा कॉल आम्ही करतोय. सो ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं कोणी आपण एका सदस्यानं आपण जावं मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहताय की थ्रो साठी गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. रिलीफ स्प्रे हवा आहे का? फर्स्ट एड किट इफ यू नीड प्लीज कॉल अस. चला आपण पुन्हा एकदा पडताळणी करणार आहोत. सो यस, आपण आम्ही फेअर डिसिजन काही वेल घेऊन लगेचच आम्ही देणार आहोत आणि आपण पुन्हा एकदा पडताळणी करूया. तिसऱ्या पंचांच्या समवेत आमचे आयोजक आहेत. सो दोन्ही टीम आपण कुणी कुठेही आरडाओरड करू नका. आम्ही एक फेअर डिसिजन, कारण ट्रान्सपरन्सी पारदर्शकता या स्पर्धेची एक ओळख आहे, म्हणून कुणावरही अन्याय होणार नाही असा एक फेअर डिसिजन आम्ही देणार आहोत. आणि पंचांचा पुन्हा एकदा रिवाइज जो डिसिजन आलाय दॅट इज नो बॉल अलॉंग विथ आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या सदस्यांनी खरं तर ही पडताळणी केली. त्यामुळे आम्ही 7 राहटी या टीमचे सदस्य किंवा त्यांचे सर्वच खेळाडू त्यांना आम्ही सूचित करू. आयोजकांच्या वतीनं अलॉंग विथ थर्ड अंपायर आम्ही हा डिसिजन दिलाय.
चला आपण दोन्ही टीम्सना आयोजकांच्या वतीनं विनंती वजा सूचिती करू की आपण मॅच जितक्या लवकर आपल्याला सुरुवात करता येईल तितक्या लवकर आपण सुरू करूया. पंचांचा निर्णय आपण जो आता नुकताच रिवाइज्ड डिसिजन जो आपण दिलाय तो असणार आहे नो बॉल. काही तांत्रिक बिघाड होता, तो तांत्रिक बिघाड त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तो डिसिजन तो जी काही घटना झाली म्हणजेच जो बॉल रिलीज केला होता तो पुन्हा एकदा त्याची आपण पडताळणी केली, शहानिशा केली आणि पुन्हा एकदा आपण एक रिवाइज तर डिसिजन जो दिलाय तो म्हणजेच नो बॉल. आणि दोन्ही टीम्सना आम्ही जरूर विनंती करू की आपण थोडं मी म्हणेन पंचांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला सन्मान देऊन आपल्याला जितकं फास्ट खेळता येईल तितकं फास्ट आपण खेळण्याचा प्रयत्न करूया. चला म्हणजे निर्णय दोन्ही बाजूने नाही लागलाय, सो आपण एक न्यूट्रल डिसिजन ही सर्व कला दीपक दादांनी मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये जाऊन त्यांना कन्व्हिन्स केलं. ही कन्व्हिन्सिंग पॉवर ज्यांच्याकडे आहे दीपकजी ठाकूर, आपण ज्यांचा खरं तर विशेष उल्लेख करतोय. मला असं वाटतंय मोठी जुई धाकटी जुई हा संघ खेळ करतोय, 7 रहाटे हा संघ खेळ करतोय. दोन्ही टीम्सना निर्णय मान्य झाला नाही आणि त्यानंतर आपण पाहिलं. चला आपण चला पंचांनाही आम्ही थोडं सूचित करू आयोजकांच्या वतीनं की जो काही निर्णय तुम्ही थोडा वेळ घेतला तरी चालेल, दोघांसोबत एकमेकांसोबत चर्चा करा. एखादा डिप्लोमॅटिक तुम्हाला डिसिजन जर का वाटलाच तर मात्र तुम्ही DRS घेऊ शकता. अगदी आपण पाहताय येस गोलंदाज तयार असणार आहेत. षटक क्रमांक आपण पाहताय 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर कुणाल पाटील KP डेड बॉल येस. फलंदाज तयार आहेत ऑन अ स्ट्राईक. पहिल्यांदाच ठरवले मी स्विचच मारणार आणि स्विचचा फटका सजवलाय आणि हे बॉल मात्र नक्कीच अगदी आपण पाहतोय डीप थर्ड मॅन रिजन मध्ये थोडा फसला गेलाय. आउटफिल्डचा फायदा मात्र आपण पाहिला तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपल्याला पाहायला मिळालं, जिथे आपण पाहतोय की धामाळ्याला 2 रनसंख्या पुढे जात असताना थोडासा खंड पडला मॅच मध्ये. एक डिसिजन आपण पाहिलं तर थोडासा संशयास्पद राहिला. रणसंख्या आपण पाहताय 27-27. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न ड्राइव्ह केलं बॉलला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये आहेत प्रोटेक्शन, डीप मिड विकेट रिजन मध्ये फॉरवर्ड आले फिल्डर, बॉलला उचलला फेकला तोवर मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. स्पर्धेचे आयोजक उरण तालुका प्रमुख सन्माननीय श्री दीपकजी ठाकूर, ज्यांना मगाशी आपण पाहिलं 2 टीम्स सोबत जी चर्चा झाली आणि एक फेअर डिसिजन आपण पाहिला आणि मॅच लगेच सुरू झाली. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहे. धर्मवीर चषक 2025 4 रात्रीचा हा रंगारंग सोहळा स्पर्धेतील आपण पाहिलं तर तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये पहिला सामना रंगत असताना OG7 राठी आणि धीरज स्मृती टीम धाकटी जुई असे 2 संघ एकमेकांच्या विरोधात आणि समवेत खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, पुढे टाकलाय बॉल, स्विंग झालाय. इट वॉज क्विकर अँड इट वॉज क्लेवर बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड अटॅक. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज म्हणून. तुमच्याकडे ही गती मती लाईन लेंथ टप्पा सर्व काही गोष्टी कंट्रोल असणं गरजेचं आहे आणि सुंदर गोलंदाजी होत असताना या मैदानाच्या आतमध्ये धावांना रोखलंय, धावांना थांबवलंय, धावांना रिस्ट्रिक्ट केलंय, पूर्णपणे पकड मजबूत करत असताना बॉलिंग युनिट 7 राठी. कुणाल यावेळेला स्लॉग इट केलाय, बॉल थांबणार नाहीये. It's up in the air and down into the crowd again after very long time. बऱ्याच कालावधीनंतर आलाय a high and handsome षटकार.
शिवसेना शाखा जसखार आणि युवा सामाजिक संस्था जसखार. शिवसेना शाखा म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवण्याचं एक व्यासपीठ, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहात. अजून एक वार आणि याही वेळेला बॅक टू बॅक सिक्सेस. बॅट्समन आपण पाहताय रोहित घरत ऑन अ फायर. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि काय आक्रमण आपण पाहिलं. कुणाल पाटीलवर 2 चेंडू 2 षटकार लगावले. रणसंख्या आपण पाहताय ती पोहोचली तब्बल 3/40 या आकड्यावर. बॅटिंग करणारी टीम धीरज स्मृती धाकटी जुई. 2 फलंदाज बाद झाले. डिफेन्स केलाय. बॉटमॅटचा वापर करत असताना फटका आपण पाहताय. अगदी आपण पाहताय शॉर्टकट पॉइंट रिझन मध्ये फिल्डर आहेत, जज करतील तोवर मात्र एकदा मिळणार. 1 रणसंख्या पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 2/41. करूया आपण कॉल दोन्ही टीम्स ना. मॅच नंबर 2 मध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. भावना एंटरप्राइजेस टीम मुलेखंड आणि टीम भेंडकल बी. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचं आहे टॉस. एका बाजूला जुगल सो टीम कॅप्टन भावना एंटरप्राइजेस टीम मुलेखंड. निहार तुमचं कॅप्टन लगेच पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचंय. आज आपण वेळेचं व्यवस्थापन करणार आहोत. आज टाइम ट्रॅकिंग होईल. आज खरं तर टाइम मॅनेजमेंट आम्ही करणार आहोत. अर्थातच मगाशी उल्लेख झाला, जो उल्लेख केला दीपक ठाकूर सरांनी, की स्पर्धा आपण ग्रामीण विभागामध्ये पाहतोय, अन्यथा शहरामध्ये दीपक ठाकूर सर तुम्हाला जर का सांगायचं झालं तर आमची नाईटची स्पर्धा 10 वाजता फक्त एक छोटासा मॉनिटर सुरू असतं. बाकी सर्व संपूर्ण स्पर्धा फक्त झगमगाट असतो. मायक्रोफोन पूर्णपणे बंद, कारण आवाजाचा प्रतिबंध. आजूबाजूला रेसिडेन्शियल खरं तर रहिवासी असा परिसर असल्या कारणानं प्रत्येकाला प्रत्येक स्पर्धेमध्ये, रजनी स्पर्धेमध्ये स्पेशली आवाजाचं प्रतिबंध असतं. ड्राईव्ह केलं बॉल. क्रिकेटचा क्लासिकल स्ट्रोक. अगदी आपण पाहिलं की या फटक्यामध्ये टायमिंग, क्लास अदा, फुटवर्क, स्टान्स सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना बॅट्समन आपण पाहताय रोहित घरत. त्यानं शेवटच्या बॉलवर 1 धाव काढली आणि शेवटच्या बॉलवर 1 धाव काढत असताना क्रिकेटमध्ये सेन्स वापरलं, बुद्धी चातुर्यानं हा फटका सजवलाय. क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाहीये. क्रिकेट हा तुमच्या बुद्धी चातुर्याचा खेळ आहे. हाऊ यू ऑपरेट युअर ब्रेन, तुम्ही तुमच्या संसद विवेक बुद्धीचा कसा वापर करताय यावर मात्र तुमचं स्वतःचं एक मी म्हणेन प्रेझेंटचं माइंड आणि तुमचं प्रदर्शन अवलंबून असतं. आणि तुमचं प्रदर्शन चांगलं झालं खेळाचं की मग संघाचं प्रदर्शन चांगलं होणार. स्विचचा फटका अगोदरच ठरवलं होतं. प्रीमेडिएटेड स्ट्रोक अटेम इथं फसलाय आणि बॉल गेलाय डॉट बॉलची सांगता होईल. रणसंख्या आपण पाहताय ती थांबलेली आहे. एकूण धावसंख्या आपण पाहताय ती 3/45. टीम मुलेखंड टीमचे सदस्य आलेत आणि उरणचे युवा समालोचक ज्यांच्याकडे फार चांगलं धाडस आहे, शंतनू चव्हाण यांची ही टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ड्राईव्ह करत असताना पाहतोय की अगदी बॅटचा फेस लवकर बंद झालं. जर आपण पाहिलं की 1 धाव मिळाली, 1 रणसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये. 46 या आकड्यावर 46 जवळ आमच्या समवेत दीपक ठाकूर सर आहेत. स्पर्धा फार महत्वाची, परंतु स्पर्धेमध्ये टाइम मॅनेजमेंट आपण पाहणार आहोत. काल आमचे साथी समालोचक, आमचे चांगले मित्र सागर मांडवकर यांच्या वेलोवेली अगदी प्रत्येक एका षटकानंतर प्रत्येक टीमला मात्र सूचना होत होत्या की टाइम मॅनेजमेंट करायचंय. पहा यावेळेला पेस ऑफ केलं. मगाशी आम्ही उल्लेख केला
की हा खेळ ताकदीचा नाहीये, हा खेळ आहे बुद्धी चातुर्याचा. अगदी आपण पाहिलं की पेस ऑफ करून बॉलला डिलिव्हर केलं आणि फलंदाजाला चकवलं, फसवलं. अजून एक विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये आदेश पाटील बॅक टू द डगआउट. मागच्या एका चेंडूवर विकेट आली. थोडा आत्मविश्वास द्विगुणित झालाय आणि याच आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कमबॅक करून द्यावं लागेल, कारण धावांचा ओघ जो वाढत चाललाय त्यांना थांबवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तंत्र आणि कौशल्य वापरावं लागेल. यावेळेला तंत्र कौशल्य नव्हे तर हे आहे आक्रमण, प्रतिक्रमण. आणि काय प्रत्युत्तर दिलंय. अजून एक हाय अँड हँडसम ऑन ड्राईव्ह, डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा येईल. धर्मवीर चषकातील या रजनीमधील अजून एक नयनरम्य षटकार. कालच आपण चैत्र महिन्याला प्रारंभ केला, मराठी नूतन वर्ष, आणि सर्वांनाच मराठी नूतन वर्षाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. चैत्र महिना आणि चैत्र महिना जसा मात्र सुरू होतो तसं मात्र तुम्हाला सर्वांनाच वेध लागते, ते म्हणजे जत्रांचा. आणि अगदी आपण पाहिलं की ग्रामदेवतेचं तिथे वंदन होतं, अभ्यंग स्नान आपण पाहत असतो. अगदी आपण पाहिलं तर आपल्या मराठमोळी महाराष्ट्रामध्ये गावागावात पाड्यापाड्यात देवदेवतांचं पूजन करण्याचं आणि अभ्यंग स्नान करण्याचं खरं तर ही वेल म्हणजेच गावची जत्रा. बरोबर आहे. आज या धर्मवीर चषकासाठी ही पहिली, आजच्या तिसऱ्या रजनीची ही पहिली मॅच आहे आणि या पहिल्या मॅचमध्ये धीरज स्मृती धाकटी जोई प्रथम फलंदाजी करते. 52 धावा धावफलकावर लागल्यात आणि 4 षटकं संपली आहेत. म्हणजे शेवटचं षटक आहे या पहिल्या पर्वातील किंवा पहिल्या इनिंगमधील. आपण आत्ताच ज्यांचं समालोचन ऐकलं, खूप सुरेख आणि चांगलं असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं आहे. खरं म्हणजे आत्ता समालोचकांचा जो काही क्लास आहे तो खूप उंचावलेला आहे आणि खरोखर एक मी अभिनंदनाची गोष्ट बोलेन त्यांच्यासाठी, कारण प्रेक्षकांसाठी तुम्ही अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन जेव्हा करता तेव्हा खरोखर त्या मॅचमध्ये आणखीन थोडीशी रंगत आणतं. म्हणजे एखादं गाणं जसं पिक्चर हिट करण्यासाठी गरजेचं असतं, त्या पद्धतीने समालोचक मात्र मॅचमध्ये थोडंसं रंग आणतो. कारण काही असू दे, क्लायमॅक्स भांडणांचा असू देत, अन्यथा मीटिंगचा असू देत, परंतु गाणं हे पाहिजेत आणि गाण्यामुळे रंग येतं. आपण समालोचन चांगलं केलं त्याबद्दल. आणि हा फटका मिड विकेटच्या दिशेने मारला आहे. मला वाटतं शॉर्ट मिड विकेटला चेंडू पडला आहे नोमॅन्स लँडमध्ये आणि तिथं क्षेत्ररक्षण झालं आहे. एक 1 बाउन्स तिथं बॅकअप केला जातोय. यावर 2 धावा मिळत आहेत. 54 धावा धावफलकावर लागल्या आहेत. षटक चालू आहे, 5वं आणि शेवटचं षटक आहे. आणि हा हाईटसाठी अंपायरचा रिव्ह्यू आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. ओके, नाही आता बॅटिंग करणाऱ्या टीमला ठाऊक आहे की रिव्ह्यू काय आता घरी घेऊन जाता येणार नाहीये. शेवटच्या टप्प्यामध्ये असताना त्यांनी घेतलाय तो रिव्ह्यू. पाहूया आपण पुन्हा एकदा पडताळणी करूया, आपल्याला काय पाहायला मिळते. इट्स अ फेअर बॉल. सो चला लगेच आपण मॅच सुरू करूया. घड्याळामध्ये बरोबर 8:15 झालेत. अगदी आपण पाहिलं 7:50-52 ला आपण मॅचला सुरुवात केली. प्रति एका षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी आणि ते कॅल्क्युलेशन जर का आपण पाहिलं तर वी आर ऑन टाइम आपण असं म्हणूया. इथून पुढचेही सामने खरं तर आपण सर्वच टीम्सना विनंती करणार आहोत, कॅप्टनला विनंती करणार आहोत की आपण थोडं कोऑपरेट करायचं आहे. सो मॅच नंबर 2 मध्ये टीम भेंडकल बी जुगल घरत उपस्थित असाल तर लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या आणि टीम कॅप्टन निहार किंवा तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह जर का असेल तर लगेच आपण या. भावना एंटरप्राइजेस टीम मुलेखंड 54 धावा 54.
भोईर, मी बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही क्रिकेट खेळायचो, परंतु या गावातील एक प्लेयर होता महेश म्हात्रे. सलामीला यायचा आणि या फलंदाजासारखाच अगदी त्याची शरीरयष्टी एकदम बारीक, परंतु त्यावेळच्या MRIच्या बॉलवर तो लिलया षटकार पहिल्या चेंडूवर मारण्याची ताकद त्याची होती. यावेळचा चेंडू आणि हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलाय, तिथं धाव मात्र घेण्याचा प्रयत्न करत. बघा किती आत्मविश्वास या फलंदाजाकडे आहे. परंतु मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला एक एक धाव खूप महत्त्वाची असते. यावेळेला फलंदाजाचे मनसुबे काहीतरी वेगळे आहेत. त्याला कदाचित मोठे फटके मारायचे असतील उरलेले काही चेंडूंमध्ये, परंतु ही धाव घेणं खूप गरजेचं होतं, कारण संघाच्या हितासाठी ही धाव होती. कदाचित पुढचा फटका त्याला सीमारेषेच्या बाहेर धाडायचा असेल. बघूया पुढचा चेंडू, आणि हा चेंडू हुकतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. महेश भोईर तिथं चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, यष्टीरक्षणाचं काम करतायत. मी मगासपासून बघतोय की अतिशय उत्तम खेळाडू. मी तर सातराटी संघाचं खरोखर आमच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन की तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी, एखाद्या स्पर्धा आयोजनामध्ये सहकार्य कधी करता, जेव्हा शांतपणे आपला खेळ करता आणि आयोजकांनी दिलेल्या निर्णयाला तुम्ही मान्य करता. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखर ही खेळाडू वृत्ती तुमची सलाम आहे. यावेळचा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, सरळ अंगणवाडीच्या वर 6 धावांसाठी. आणि इथं मात्र फलंदाजांनी दाखवलं की मी कशासाठी ती धाव घेतली नाहीये, कारण या 6 धावा त्याला फटकावायच्या होत्या एका चेंडूवर. म्हणजे 4 घरं लावून एखादं घर जिंकणं, त्यापेक्षा एकाच घरावर सगळे पैसे लावले तर कदाचित मोठा काहीतरी वाटा आपल्याला मिळेल, अशा पद्धतीचा खेळ. आणि इथं मात्र टीम इंडियाची बस आत्ताच आलेली आहे. थोड्या वेळातच प्लेयर सगळे उतरतील असं वाटतंय. रोहित घरात 17 चेंडू आणि 41 धावांवर खेळतोय. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी, कारण इतक्या कमी षटकांमध्ये तुम्ही इतकी मोठी धावसंख्या उभारता. कारण 41 धावा जर का 20 क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाने काढला तर त्याची पुढच्या मॅचसाठी नक्कीच सिलेक्शन होतं. यावेळेला खूप चांगली फलंदाजी इथं आपल्याला बघायला मिळते जुई संघाकडून. शेवटचे काही चेंडू असतील या षटकातील, आणि हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला पुन्हा यष्टीरक्षकांना काही तो व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही, परंतु चेंडू निर्धाव जातोय. आणि आता शेवटचा चेंडू या इनिंगचा, बघूया शेवट कसा होतोय. 60 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. धावसंख्या चांगली आहे, परंतु शेवटचा चेंडू काय करतोय बघूया. डबल छक्का लावतोय की एकाच छक्क्यावर मान्य करावं लागतंय, छक्का ठरवेल. आणि खरोखर या शेवटच्या चेंडूवर या छक्क्याने ठरवलंय. 2 छक्के लागलेत आणि 66 धावा, म्हणजे 67 धावांचं आव्हान इथं सातराटी संघासमोर ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी केली, परंतु काही फटके त्यांना रोखता आले नाही. काही चेंडू मात्र खराब टाकले आणि पर्यायाने त्याचा मोबदला मात्र त्यांना प्रत्येक षटकारामध्ये रूपांतरित केलं या फलंदाजाने. आणि खरोखर सुरेख फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. चला, आणि पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपल्याला करायचं टॉस. टीम कॅप्टन ऑफ भेंडकल बी अवेलेबल नाहीये. जुगल घरत, वेर एव्हर यू आर, मेक इट लिटल फास्ट. या आपण लवकर. ऑन बिहाफ आपण रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा. आज काल्याचा दिवस नाहीये, पण आपण असं म्हणूया की आज धमाल होईल. गुरुवर्य दशरथजी पाटील आज या स्पर्धेसोबत मात्र जोडले गेलेत, ज्यांच्या खरं तर मार्गदर्शनाखाली आमची आज ओळख झाली. अगदी त्यांचा आवाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि जसं मात्र स्पर्धा पुढे जाईल तशी रसिक प्रेक्षकांची एक तोबा गर्दी क्रीडांगणाच्या बाहेर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चला, आपण पुन्हा एकदा कॉल करूया. जुगल घरत तुमचा संघ, टीम भेंडकल बी कॅप्टन तुम्ही आला नाहीयेत, लवकरात लवकर या, कारण यज्ञेश टीमला लीड करणार आहेत. भावना एंटरप्राइजेस टीम मुलेखंड, नेहमी आपण पाहतो तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या नावानं तोच संघ पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. जीवित म्हात्रे, निहार म्हात्रे. चला कॅप्टन या आपण. 5 षटकांचा हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. शिवसेना शाखा जसकार आयोजित युवा सामाजिक संस्था जसकार पुरस्कृत धर्मवीर चषक 2025 उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचा आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 66 धावा उभारल्या गेल्या. 67 धावांचं 67 या मोठ्या धावसंख्येचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. सो यज्ञेश अँड जुगल.
चला आणि आमचे सिनियर समालोचक जीवन डाकी यांना सरांना मी विनंती करू की आपण यावं या व्यासपीठाकडे. चला निहार, मेक इट लिटिल फास्ट. कारण कॅप्टन जुगल इज अवेटिंग फॉर यू. जुगल एक धाडसी खेळाडू, एक साहसी खेळाडू. आज मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यज्ञेश या आपण टॉस साठी. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. चला धर्मवीर चषक 2025 शिवसेना शाखा जसकर आणि युवा सामाजिक संस्था जसकर आयोजित दमदार आयोजन, चांगलं सुसज्ज क्रीडा संकुल आणि बाजूलाच आई रत्नेश्वरी मातेचं अतिशय जागृत देवस्थान. आणि एप्रिल महिन्यामध्ये 21 तारखेला वार्षिक जत्रोत्सव, अतिशय भव्य दिव्य जत्रा असते, यात्रा असते उरण तालुक्यामधील अतिशय विख्यात. चला 67 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ओजी सातराटे आणि धीरज स्मृती झाकटे जो याचा हा पहिला सामना. दोन बलाढ्य टीम आमने सामने. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, पहिली बोहनीची जोडी मैदानामध्ये तैनात. धाकटी जुई उरण तालुक्यामधील दोन बलाढ्य संघ. चला कॅप्टन आला नाहीयेत. निहार लवकर या, मेक इट फास्ट. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा होता. कॅप्टन जर का उपस्थित नसले तर संवाद साधता येत नाही. आणि क्रिकेट हा संवाद आणि गाठी भेटींचा खेळ आहे. स्पर्धेसोबत आपल्याला चर्चा करायची असते, स्पर्धेबद्दल आपल्याला चर्चा करायची असते. कॅप्टन आणि त्यांच्या टीमचा प्रवास या सीझनचा कसा राहिलाय ही चर्चा आपल्याला करायची असते. म्हणूनच कॅप्टनना वेळेवर उपस्थित असणं फार गरजेचं आहे. सो निहार इज अवेलेबल विथ अस. आम्ही सचिनजी ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. आम्ही विनंती करू सचिनजी ठाकूर यांना की आपण आमच्या समवेत या. आई तुझं देऊळ फेम असे कलावंत, प्रतिभावंत असे कलाकार आज त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. शुभेच्छा असतील निहार तुला, शुभेच्छा असतील जुगल. टॉस आम्ही करतोय. छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू. हु विल कॉल? जुगल विल कॉल. छापा. छापा इज द कॉल बाय टीम भेंडकल. आणि काटाला निहार अगदी मी म्हणेन भरपूर हौस. निहार हा हौशी खेळाडू आहे. निहार हा धाडसी खेळाडू. निहार कॅमेरा तुला पाहतोय. पुन्हा एकदा रजनी स्पर्धेमध्ये आपली पुन्हा एकदा भेट झाली आहे. टॉस जिंकला. आज पुन्हा एकदा नवीन मैदान, नवीन क्रीडांगण, नवीन खेळाडू, नवीन नव्हे तर टीम प्रतिस्पर्धी त्यांच्यासोबत तुम्ही नेहमी खेळ करता, परंतु कंडिशन्स वेगवेगळे असतील. काय असणार डिसिजन? डिसिजन मी 2 मिनिटात कळवतो. नाही, डिसिजन मला असं वाटतं की इथेच घ्यावा लागेल, कारण स्पर्धेचा हा नियम आहे. थोडा वेळ घ्या. बॅटिंग किंवा बॉलिंग तुमच्याकडे पर्याय नाहीयेत. एक तर तुम्हाला फलंदाजी किंवा गोलंदाजी. गोलंदाजी करू. चला गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय. संपूर्ण स्क्वॉड आहे, अवेलेबल आहेत जीवित वगैरे. स्क्वॉड अजून तरी काय हे नाही, 3-4 प्लेयर शॉर्ट आहे. बघा सर कशी तयारी आहे. देऊया आपण त्यांना टीमसाठी रणनीती आखण्यासाठी थोडासा टाइम. जुगल तुझ्याशी आम्हाला संवाद मात्र साधण्या अगोदर मॅच सुरू होईल तत्पूर्वी आपण मॅचकडे थोडं टर्न करूया. तुला आम्ही थोडं थांबू. जुगल यंदाचा सीझन वेंडकलचा फार छान राहिलाय, चर्चा करायला मजा येईल. काय सांगशील एकंदरीत जुगल तुझ्या टीमचा प्रवास आणि या सीझन मध्ये अनेक ट्रॉफी आल्या. आम्ही सीझनच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केला, खूप मॅची हारलो. आता आमची टीम चांगला परफॉर्मन्स करते. सगळं 11 प्लेयर पण खूप मेहनत घेतात, प्रॅक्टिस करतात. आम्ही इथं जिंकू. क्या बात आहे, काय कॉन्फिडन्स आहे. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्स कडे. या ऐकूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज, अगदी ज्यांना आपण अनेक वेगवेगळ्या पद आणि पदव्यांनी खरं तर सुभाषित सुद्धा केलंय, आमचे खरं तर गुरुवर्य दशरथजी पाटील सरांना आपण ऐकूया. धन्यवाद नितेश भोईर. आणि पहिलं षटक प्रगतीपदा रोहित घरत, उरण प्रीमियर लीग मधला दमदार अतिशय विख्यात खेळाडू, मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल दावेदार होता. पहिलं षटक प्रगतीपदार, बॉलिंग मार्क होता यार.
आणि हा यस आउटचा अद्याप स्टंप पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी संघाची धावसंख्या 3 चेंडूमध्ये 3 धावा 67 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न पहिला सामना पहिली लढत पहिला कलगीतुरा दोन बलाढ्य टीम आमने सामने एकीकडे 7 राठी त्याच्यानंतर धाकटी जुई आणि हा यस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न उजव्या स्टिच्या बराच बाहेरून चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी अचूक टप्पा गुडलिंग स्पॉटवरून चेंडू पिचिंग झालाय डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या इनमिन फक्त 3 धावा काय जबरदस्त बॉलिंग अटॅक शॉट एक्स्ट्रा कव्हर एक बॅकवर्ड पॉइंट शॉट फाइन लेग शॉट थर्ड मॅन मिड ऑफ एक मिड ऑन शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग हो यस ग्रेट डिलिव्हरी पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट मारा सुसाट मारा बेछूट मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू राहिला फक्त शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो इन द फर्स्ट ओव्हर फ्रॉम रोहित घरात अतिशय दमदार गोलंदाजी नेत्र दीपक मारा आणि हा येस पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी डॉट बॉल आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात पहिल्या षटकात धावा दिल्या फक्त 3 धावा काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला भन्नाट मारा सुसाट मारा जबरदस्त एक्झिबिशन प्रदर्शन परफॉर्मन्स अफलातून गोलंदाजी ट्रेमेंडस मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम रोहित गैरत धाकटी जुई हा येतात अतिशय बलाढ्य संघ आहे जे विन्ने प्रीमियर लीग धाकटी जुईच्या मैदानावर झाले होते आमचे शक्ती शेठ म्हात्रे आणि मंगेशजी खरं दमदार आयोजन चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्बर बॉलिंग ट्रॅकवर अंकेश पाटील धाव संख्या फक्त इनिमिन 3 धावा जिंकण्यासाठी 24 मध्ये 64 म्हणजे प्रति षटका मागे 16 धावांचं इक्वेशन टार्गेट नक्कीच कठीण आहे शेवटी क्रिकेट आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा धर्मवीर चषक 2025 हे बहारदार आयोजन हो यस आउटसाइड अष्टम पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम दिली बघा कुठल्याही प्रकारचा जर बॅकफुटला गेला असता स्टेअर केला असता नक्की धाव मिळाली असते परंतु चांगला चेंडू अप्रतिम मारा कुठल्याही प्रकारचा फ्रीडम स्वातंत्र्य मिळत नाही अतिशय धाक मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू त्याच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित घरत पहिल्या षटकात फक्त इनमिन 3 धावा काय जबरदस्त सुरुवात केली कारण इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगन इज हाफ डन आणि हा यस फ्लिक करायचा आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू चेंडू जाईल डीप थर्ड मॅनला आणि पंचांचा मात्र आणि फलंदाज बाद होईल आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदन पहिला ब्रेक थ्रू अतिशय खराब सुरुवात डळमळीत विकृत सुरुवात पहिल्या विकेटचा कारदावा आहे प्रथम विकेट स्वाहा थांबा काय झालं एलबीला रिव्ह्यू नसतो बा कुठला नवीन नवीन नियम तुम्ही घेऊन आले तर बाबा एलबीला रिव्ह्यू नसतो मग अंपायर ठेवून फायदा काय सांगा मला मग तुम्ही तुमचा निर्णय द्या मग आणि नवीन गोलंदाज फलंदाज वन डाऊन द फलंदाज धनेश माळगावकर धावसंख्या 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अतिशय कमी धावसंख्या जुजबी वाजवी मामूली किफायी धावसंख्या 67 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टार्गेट नक्कीच कठीण असेल अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल देम आहे धरणीटा एक योग्य पार्टनरशिप तुम्हाला द्यावी लागेल धाकटी जुई संघाचा सध्या तरी जबरदस्त वर्चस्व हुकूमत सामन्यावर मजबूत पकड बॉलिंग मार्क तयार अंकेश पाटील राईट महोदय विकेट पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप काय जबरदस्त चेंडू अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी आणि हा असे डॉट बॉल पहिल्या षटकात पहिल्या 2 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आणि हा असेल 7वा बॉल डॉट
हो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू काय भेदक मारा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन जबरदस्त व्हरायटीज वैविध्यपूर्ण मारा आणि फलंदाज अक्षरशः अचंबित झाला अवाक झाला भेदक गोलंदाज पुन्हा एकदा आविष्कार चमत्कार साक्षात्कार डॉट दिल्याने 8वा चेंडू डॉट बॉल ओजी 7 राटी टॉस जिंकून पहिल्यांदा खेळ स्वीकारली फिल्डिंग आणि हा यस पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप 9वा चेंडू डॉट बॉल आणि हा मला वाटते मेडनच्या मार्कवर 5 चेंडू लगातार सलग अविरत अनवरत डॉट बॉल निर्धाव चेंडू जबरदस्त मारा केला बॉलिंग मार्क होता या अंकेश पाटील लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर आणि ह्या यस पहिलं षटक आणि अशा प्रकारे अंकेश पाटील मेडन ओव्हर निर्धाव षटक काय भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभवाच्या खाईत पराभवाच्या दलदलीत अतिशय भन्नाट मारा सुसाट मारा बेछूट मारा बेधुंद बेदरकार मारा केला 12 चेंडूमध्ये फक्त इनमेन 3 धावा म्हणजे प्रति षटकामाग 1.5 धावांचं इक्वेशन समीकरण सामन्यावर संपूर्णपणे वर्चस्व हुकूमत दहशत जरब आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये पाहिजे 64 धावांची गरज ओजी 7 राटी काय जबरदस्त मारा केला पहिल्या षटकात फक्त 3 धावा रोहित घरत आणि अंकेश पाटील यांनी मात्र भन्नाट गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्याचा प्रयत्न बॉलिंग मार्क तयार रोहित घरत ज्याचं हे दुसरं षटक असेल ठेवणीतलं पटोडीतलं दुसरं षटक संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर 18 मध्ये 64 धावांची गरज 18 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 64 रन्स शॉट एक्स्ट्रा कव्हर डिपिश कव्हर पॉइंट एक बॅकवर्ड पॉइंट शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन अफलातून फिल्डिंग सीमा रेषेलगत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क व तयार आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आणि हा यस पुन्हा एकदा फलंदाज योगेश भोईर धावा 2-3 अशी वाताहत यातायात झालेले दमछाक पिछेहाट शरणागती माघार अतिशय खराब खेळ खराब परफॉर्मन्स नवीन फलंदाज टोडावंत फलंदाज अनंत गुप्ता येऊ द्या नाही तर मिश्रा येऊ द्या नाही तर कुल्फीवाले येऊ द्या नाही तर इडलीवाले येऊ द्या यांच्या समोर चालणार नाही आता बरं की नाही बॉलिंग मार्क होता यार रोहित घरात आणि आयस पुन्हा एकदा चेंडू गेलाय कव पॉइंटला 1 धाव मिळते संघाची धाव संख्या 4 वर याला म्हटले ऋषी मुनींचा शाप आहे फक्त तुम्हाला 1-1 धाव मिळेल अरे जरा पोटे बटके मारा सामना जिंकायचा आहे की नाही कारण नुसते टाइमपासला आलात 7 राटेवाले राग नका मानवा प्लीज अरे एवढे मोठे स्पर्धा खेळतायत नाही 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 तुम्ही नाही तुम्ही फक्त व्यवस्थित राहा बस रात्रीपर्यंत म्हणजे आम्ही ओके राहू यस वाटलं 90चा पॅक मारून या वाटल्यास टायमाला नाही तर बंदोबस्त करायला लावतो मी दीपक टाकून आणि हा यस शॉट पे चेंडू आणि हा यस पुन्हा एकदा सेकंड स्लिपला झेल होतोय बघूया आणखीन विकेट जाईल अतिशय खराब स्थिती दयनीय अवस्था थर्ड विकेट कोलॅप्स्ड धाव संख्या फक्त इनमेन 3-4 अंदाज 3-4 4 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स अतिशय कमी धाव संख्या जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य स्कोर जिंकण्यासाठी जबरदस्त आव्हान जटिल आव्हान मुश्किल कठीण अशक्य प्राय अवघड अवजड डोईजड आव्हान
बॉलिंग मार्क होता या रोहित घरात संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पथावर पुढचा चेंडू आणि हा यस अपरकट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थोडासा फ्लाइट दिला आणि वन बाउन्स डॉट बॉल डॉट डिलिव्हरी काय जबरदस्त रोहित घरत पहिल्या षटकात फक्त 3 धावा अंकेश पाटील निर्धाव मेडन ओव्हर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित घर काय धाकटी जुई संघाचा हा भेदक मारा अप्रतिम बॉलिंग अटॅक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स जबरदस्त प्रात्यक्षिक आणि हा चेंडू अकरा खंडाचा प्रयत्न पुन्हा एकदा मिळेल फक्त एक धाव 100 ज्यादा कुछ भी नाही संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत होईल टोटल स्कोर इज 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 5 चला याच्यानंतर सामना होईल तो भेंडकल बी जुगल आणि भावना एंटरप्राइजेस मुळेखंड उरण तालुक्यामधील आणखीन एक 2 बलाढ्य टीम आणि याच दरम्यान व्यासपीठावर शुभ आगमन झाले शाखा प्रमुख केगाव दांडा महेशजी पाटील साहेबांचं त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष मनस्वी स्वागत सुस्वागतम स्वागतम आणि त्याचबरोबर धाकटी जुईचे अगदी आपण पाहताय वेल एज्युकेटेड आपण पाहताय ॲडव्होकेट दीपक घरचर या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यांनाही आम्ही विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर जीवनजी डाकी सर आहेत त्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतोय की या आपण या व्यासपीठाकडे या स्पर्धेचा आनंद तुम्ही या भव्य दिव्य या शामियानावरून अर्थातच या व्यासपीठावरून घ्या अतिशय अतिथी देव भव गॉड इज गेस्ट संत तुकाराम महाराज म्हणतात बॉलिंग मार्क तयार आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू असेल हवेमध्ये मिड ऑफला परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये फक्त मिळेल एक धाव 100 ज्यादा कुछ भी नहीं टोटल स्कोर इज 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट 3 बाद 5 6 धाव 6 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स सद्य स्थिती विद्यमान अवस्था धर्मवीर चषक 2025 से हे दमदार आयोजन अतिशय ऐतिहासिक हिस्टॉरिकल मैदान जबरदस्त क्रीडा संकुल क्रीडा नगरी आई रत्नेश्वरी मातेचं जागृत देवस्थान उरण तालुक्यामधील अतिशय नामवंत जत्रोत्सव अरे सरळ नाही मारता येतं उलटा मारायची गरज काय पडली सरळ जर बोट घुटत असेल तर वाकडा बोट घालायची गरज काय पडली पहिल्यांदा सरळ बोट घाला नंतर तेडा करा 7 राटी चला फक्त मिळेल एक धाव संघाची धाव संख्या 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ यांच्या मधून नाही तिसरं षटक प्रगती पदावर आहे चौथा ना बॉलिंग वर कोण आहे सूरज घरत आणि हा यस पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक विकेट प्राप्त होईल 7 राटेवाले तुमच्या धावाचा तुम्हीच मोजा धन्यवाद यस येणारा नवीन फलंदाज मंदार नावकर सगळं कॉकटेल आहे नाही का आणि हा यस ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि हा पहिला दमदार सिक्सर मग याला कशाला मागे ठेवला तर समजत नाही फटका संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोर इज मुव्हिंग 14 अशी जर बॅटिंग केली म्हणजे अजून वेळ गेलेली नाही षटक क्रमांक 4 प्रगती पदावर अतिशय रोमांचक क्रिकेटचा चाललेला मध ज्वर नशा कैप धुंदी
झिंग अंमल संपूर्ण भगवं वातावरण, कारण ही स्पर्धा आहे. दमदार एकनाथजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री, अतिशय दमदार नेतृत्व, ज्यांनी महाराष्ट्राची लाडकी बहिणी योजना न भूतो न भविष्यती चला बॉलिंग मार्क तयार. आणि फलंदाज नॉन स्ट्राईक आला, बघूया फलंदाज जोरदार अपेल ले बघूया. बरोबर कॅमेरावाले बरोबर, अंपायर कशाला मार खातील नाही का, बरोबर की नाही. मग यानं कशाला ठेवलंय. चला पंचांचा निर्णय आहे आणि ही टेक्नॉलॉजी टीमचा निर्णय असेल. फलंदाज बाद असेल, धावचित चापेल, थर्ड अंबानी उचलून धरलेला आहे आणि विकेट जाईल जवळ 5वी, 5th विकेट फॉलन. येणारा फलंदाज रोहन, धाव संख्या 14 वर आणि हा यस पुन्हा एकदा आउटसाइड आहे. ऑप्शन पुन्हा एकदा एक धाव मिळते संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या आणि फलंदाज बाद होईल. मोठे धक्का मिळेल 6वा. राठीवाले सगळे उतरा तुम्ही, म्हणजे एकाला जबाबदार कोण धरू नका नाही का, बरोबर. म्हणजे हारले तर काय सगळे जबाबदार हो. येणारा फलंदाज शैलेंद्र ठाकूर यांच्यातर्फे 500 रुपयाचा कॅश प्राइज. विश्वना आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा, अचंबित करणारा मारा, डॉट बॉल डॉट निर्मिती. संघाची धाव संख्या फक्त एनमीन 14 वर. 6-14 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. नादा डिलिव्हरी फो षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. आणि हा आणखीन एक डॉट बॉल. चला अजूनही बॉल किती आहेत बाबा या षटकामध्ये, 2 balls टू गो. जर तुम्ही षटकार मला विश्वनाथ तर शैलेंद्र ठाकूर यांच्या 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 500 नाही, एक धावाला 500 रुपये ठेवा तरी लागणं मुश्किल आहे. अरे ते तरी कशाला आउट करते बाबा. लास्ट डिलिव्हरी आणि हे षटक क्रमांक 4 फिनिश. राहिलं शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर आणि शेवटच्या षटकात पाहिजे तब्बल. संपला मॅच, लय लवकर संपला. बरं झालंय, मेहरबानी केली तुम्ही 7-8 वाले, आमचा वेळ वाचवलात. काल गाढवाचे पाय झाले, आता तुमचे धरतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मग काय करणार, वेळ वाचवलाय तुम्ही. झटापट असे पाहिजे सामने, न टाइमपास. खरं म्हणजे त्यांना सन्मानित करा पहिला. कोण आहे मॅन ऑफ द मॅच? रोहित यस करत या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 19 चेंडूमध्ये 47 धावांची मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, जबरदस्त प्रदर्शन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं. पराभवाची धूळ चारली आणि ही पहिली दमदार व्हिक्टरी आणि प्रतिस्पर्धी संघाला दिला व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील नितेश प्लीज.